ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 9 महिन्यापूर्वी कोंबड्याच्या डीलरशिपवरून मानेरे गावात एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली होती। या हल्ल्यात सागर पाटील गटातील अजित शेख आणि महेंद्र म्हात्रे हे जखमी झाले होते। या प्रकरणातील मुख्य आरोपी आकाश भोईर हा 9 महिन्यापासून फरार होता। अखेर त्याला अटक करण्यात विठ्ठलवाडी पोलिसांना यश आले आहे। जुने अंबरनाथ गावात राहणारे महेंद्र म्हात्रे आणि सागर पाटील हे कोंबड्याची डीलरशिप करण्याचा व्यवसाय करतात। तसेच मानेरे गावात राहणारा आकाश भोईर हा देखील कोंबड्याचा डीलरशिप व्यवसाय करतो। दरम्यान महेंद्र म्हात्रे सागर पाटील यांनी मानेरे गावात कोंबडा डीलरशिप केल्याच्या रागातून आकाश भोईर यांच्यात वाद निर्माण झाले होते। याच कारणावरून मार्च महिन्यात आकाश भोईर आणि त्यांच्या सहकार्यांनी मानेरे गाव प्रवेशद्वाराजवळ अजित शेख आणि महेंद्र म्हात्रे यांना अडवून जीवघेणा हल्ला केला। या हल्ल्यात अजित शेख यांच्या हातावर गंभीर वार झाल्याने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात भादवी कलम 326, 323, 504, 506, 143, 147, 148, 149 प्रमाणे आरोपी आकाश भोईर, आशिष उर्फ बंटी भोईर, सुशील भोईर, बादल वर्मा यांच्या विरोधात गुन्हे दाखल झाले होते। या गुन्ह्यातील मुख्य आरोपी आकाश भोईर हा गेल्या 9 महिन्यापासून पोलिसांपासून लपत-छपत फिरत होता। विठ्ठलवाडी पोलिसांनी त्याला 2 दिवसापूर्वी अटक करीत न्यायालयात हजर केले असता त्याला 2 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। आज पुन्हा त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची रवानगी जेलमध्ये झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।